श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या आहे 1 जानेवारी, म्हणजेच आज वर्षातील शेवटचा दिवस आहे. म्हणून उद्यासाठी खूप छान असे व्हिडिओ घेऊन आले आहेत. तर उद्याच्या दिवशी कोणते उपाय करावे त्यामुळे तुमचा दिवस खूप छान जाईल आणि नवीन वर्षाच्या दिवशी संपूर्ण वर्ष सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. यावर्षी नवीन वर्ष गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी आला आहे. म्हणून उद्यासाठी कोणते उपाय करायचे आणि संकल्प कोणता करायचा आहे ती व्हिडिओ आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण आधी पाहूया नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी. तर नवीन वर्षाची सुरुवात ही गणपती बाप्पाचे नामस्मरण करून करायचे आहे, जेणेकरून आपल्या कामात अडथळे येणार नाहीत. तसेच मागील वर्षाचा आढावा घेऊनच चुकांमधून काही शिकायचं आहे आणि नवीन वर्षासाठी नवीन स्वप्ने पाहायची आहेत. घरातील ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावायचा आहे आणि उत्तम आरोग्याची कामना करायची आहे. व्यायाम करणे, नवीन कौशल्य शिकणे किंवा इतर काही ध्येय ठरवा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन वर्षाकडे सकारात्मक दृष्टीने पहा आणि स्वतःसाठी चांगले जीवन घडवण्याची संधी म्हणून पहा. मित्रांसोबत पार्टी, संगीत आणि नृत्यांचा आनंद घ्या. तसेच कुटुंबासोबत एकत्र येऊन आनंद साजरा करा. तसेच जो आपला नवीन वर्ष येत आहे त्याच्या आधी आपला जर शेवटचा दिवस आज असेल तर आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे की देवा, माझ्याकडून काही गेल्या वर्षी चुकी झाली असेल तर मला माफ कर आणि नवीन वर्षात माझ्याकडून काही चुकी होऊ देऊ नको, यासाठी तुम्हाला देवाकडे प्रार्थना करायची आहे. नवीन वर्षाच्या दिवशी संपूर्ण वर्ष सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. यावर्षी नवीन वर्ष गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी येत आहे. तसेच म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी खूप खास असेल. या दिवशी काय करायचे आहे ते आता आपण पाहूया. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोकांमध्ये आधीच खूप उत्साह आहे. परिणामी लोक नवीन वर्षासाठी विविध योजना देखील आखत आहेत. तसेच तुम्हाला माहीत आहे का की यावर्षी नवीन वर्षाचा पहिला दिवस आपल्याला गुरुवारी येतो. हा दिवस खूप खास राहणार आहे आणि वर्षभर तुम्हाला आनंद देणारा आहे. जर तुम्ही या दिवशी काही नियमांचे पालन केले तर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी या गोष्टी केल्या पाहिजेत. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूया. या वर्षीचे नवीन वर्ष गुरुवार 1 जानेवारी रोजी येत आहे. त्यामुळे गुरुवार हा गुरूंचा दिवस मानला जातो. तसेच दत्तगुरूंचा, श्री महालक्ष्मीचा देखील मानला जातो. गुरुशिवाय लोकांचे जीवन अंधारात बुडालेले आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुरूचे आशीर्वाद मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे म्हटले जाते की गुरु हा सर्व राशींचा गुरु आहे आणि संपत्ती, सौभाग्य आणि आनंद जीवनासाठी लोकांनी त्यांच्या गुरूची पूजा केली पाहिजे. 2025मध्ये केलेल्या चुका टाळून 2026मध्ये त्या सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात 1 जानेवारी 2026 पासून होत आहे. इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न, संकल्प घेऊन नवीन वर्ष 2026 सुरू होत आहे. 2026 या नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत असून यावर्षी 1 जानेवारी हा गुरुवारी असल्याने हा दिवस आणखी खास बनतो. तथापि या दिवशी गुरुची पूजा आणि आदर करणे खूप आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आपल्याच घरामध्ये करायचे आहेत. उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू काय ती आता आपण पाहूया. ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल, सोन्यासारखे दिवस येतील. वर्षभर कुटुंबाची, मुलांची, पतीची आणि अगदी भरभरून प्रगती होईल. तरच अशी कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे ते आता आपण पाहूया. अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. वास्तुशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय जर केले तर घरातील अनेक समस्या कमी होतात. नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. ते उपाय कोणते? तर सर्वप्रथम
आज 2025 शेवटचा दिवस आहे. आपल्या घरातील अलक्ष्मी, दरिद्री, इडापिडा घरातून बाहेर काढण्यासाठी आज रात्री 12 वाजता एक उपाय करायचा आहे. तो उपाय कोणता आणि यानंतर जो उपाय आपण पाहणार आहोत तर तो तुम्हाला नवीन वर्षाच्या सकाळी करायचा आहे. तर तुम्हाला उद्या म्हणजेच आज पण 31 डिसेंबरला रात्री ठीक 12 वाजता काय करायचं आहे. आपल्या घरातील जो झाडू असतो त्याने आपण आपलं घर हे नेहमी स्वच्छ करतो, तर तो झाडू घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो उघडल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर त्याच्या समोर तुम्हाला तो आडवा ठेवायचा आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती टाकून ठेवायची आहे. यानंतर संपूर्ण रात्रभर पिवळी मोहरी त्या झाडूखाली तुम्हाला तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2026 गुरुवारी सकाळी उठल्यानंतर त्याच झाडूने ती पिवळी मोहरी तिथून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजामधून बाहेर काढायची आहे आणि बाहेर ती जाऊन तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून द्यायचे आहेत. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता करायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी, दरिद्री ही घरातून बाहेर राहील. त्याचबरोबर 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्ताला हिंदू धर्मात शुभ कार्य शुभ मानला जातो. या मुहूर्तामध्ये केलेल्या सर्व कामाचे शुभ फळ मिळत असते. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवातही ब्रह्ममुहूर्तावरचीच करायची आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जागे होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. यानंतर आपल्याला सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू कोणती? आता ही वस्तू मी तुम्हाला सांगते आहे. ती आहे घरातलीच कोणतीही व्यक्ती ठेवू शकते. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते आता आपण पाहूया. एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. कळशामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी हळद टाकायची आहे. यानंतर तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि कापूर जो असतो तर तो कापूर तुम्हाला बारीक त्याची पूड तयार करायची आहे आणि ती पूड त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला घराच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे. आता हे पाणी तुम्हाला जेव्हा शिंपडायचं आहे तेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहे. उघडल्यानंतर लगेच हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे, हे लक्षात असू द्या. कारण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती संपूर्ण रात्रभर जी नकारात्मक शक्ती म्हणजेच अलक्ष्मी जी येऊन थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये आणि पुन्हा आपल्या मागे इडापिडाही लावू नये यासाठी हे पाणी आपल्याला तिथे शिंपडायचं आहे, जेणेकरून जी काही नकारात्मकता असेल, जी काही दरिद्री असेल तर ती तिथूनच मागे जाईल, हे लक्षात असू द्या. आपल्या घरामध्ये येणार नाहीत म्हणून हा एक मुख्य उपाय जे तुम्हाला 1 जानेवारी 2026 वर्षाच्या पहिल्या दिवशी अवश्य हा उपाय करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. तसेच गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. यामुळे तुमचा संपूर्ण दिवसच नव्हे तर संपूर्ण वर्षही सुरक्षित राहील. या दिवशी पिवळे कपडे घाला आणि संध्याकाळी आई तुळशीची पूजा करा. गरीब आणि गरजूंना पिवळ्या वस्तू किंवा पिवळ्या मिठाई दान करा. आज 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने वर्षभर तुम्हाला फायदा होईल. तसेच महालक्ष्मीचा जाप करा. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीने लेप तयार करायचा आहे. हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल, गोमूत्र, गुलाब हे सर्व टाकून त्याचे लेपन तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती करायचं आहे. कारण 1 जानेवारी रोजी गुरुवार आहे आणि गुरुवारी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करत असतो. कारण गुरुवार हा गुरूंना समर्पित असतो, भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो आणि भगवान श्री हरी विष्णूंना आणि गुरूंना हळद ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आवर्जून आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायला विसरायचं नाही. यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची ओलसर अशी पेस्ट बनवून तुम्हाला त्या कुंकवाने आपल्या उंबरठ्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. ज्या ठिकाणी स्वस्तिक असते त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. त्याचबरोबर असेच एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती देखील काढायचे आहे. त्यानंतर
त्यानंतर त्या ओल्या कपड्याने तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजा उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचे म्हणजे आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, विजयालक्ष्मी, विद्यालक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, वित्तलक्ष्मी अशी 8 लक्ष्मीचे 8 टिपके आपल्या ओल्या कुंकवाने मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती द्यायचे आहेत आणि त्याची देखील आपल्याला दीप अगरबत्ती ओवाळून थोड्या अक्षदा वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर अष्टलक्ष्मीचा वास हा कायम राहतो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात वास्तव करेल. घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील आणि घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग देखील मोकळे होत राहतील. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर 1 जानेवारीला गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी 2 कापूर आणि 2 लवंगा या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती जाळायच्या आहेत. जाळत असताना तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला मंत्र येत असेल तर कुलदेवीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा कुलदेवीचे तुम्हाला नामस्मरण करायचे आहे किंवा या मंत्राचं तुम्हाला पठण देखील करायचं आहे. जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्हाला मंत्राचं पठण करायचं आहे. 9 मंत्र ओम ऐं ही क्लीं चामुंडाय विच्छ हा 9 मंत्र आहे आणि जेव्हा आपण या मंत्राचं पठण करतो तेव्हा आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते. या मंत्रात तुम्ही पठण केले तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या कुलदेवीचा तुम्ही नामस्मरण केले तरीसुद्धा तुम्हाला चालू शकते. तसेच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर शुभ परिणाम मिळण्यासाठी तुम्हाला वाईट गोष्टी सोडण्याचा संकल्प करायचा आहे. वाईट गोष्टींचा त्याग करण्यासोबतच वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगल्या सवयी लावण्यासाठी किंवा तुमचे ध्येय साध्य करण्याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपण त्या गोष्टीला बांधला जातो. यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे काही चांगले काम करायचं असेल, तुम्हाला प्राप्त करायचा असेल त्याचा संकल्प नक्की करा. हा संकल्प तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम. नसेल तर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी घरासमोर बसून देखील संकल्प करू शकता. परंतु 1 जानेवारी 2026 रोजी गुरुवारच्या दिवशी चांगल्या गोष्टीचा संकल्प तुम्ही नक्की आवर्जून करा. त्याचबरोबर वास्तूत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. नववर्ष शुभ राहतं असं वाटतं असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरिबांना दान करा. यामुळे त्यांचा आशीर्वाद हा तुमच्या सदैव पाठीशी राहील आपल्याला पहिल्याच दिवशी मिळत असतो. जेणेकरून येणारा वर्ष हे आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जात असतो. आपण जे काही कमावतो त्यामधला एक हिस्सा जो आहे तर तो अवश्य आपण गरजू व्यक्तींना दान करायचा आहे. हे लक्षात असू द्या. याचं पुण्य जे असतं ते आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होत असतं. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही कोणाशी वाद करू नका. घरातच नाही तर बाहेरसुद्धा कोणाशी वाद करू नका. जर आपण वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर वादविवाद केले तर वर्षभर त्या गोष्टी आपल्यासोबत येत असतात असे म्हणतात. त्यामुळे येणारं वर्ष हे आपल्याला चांगलं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि वाईट परिणाम होऊ नये म्हणून आपल्या प्रगतीवर चुकूनही वादविवाद, क्लेश हे उद्याच्या दिवशी करू नका. पहिल्या दिवशी भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला जे चांगली कामे वाटतील ती चांगली कामे नक्की करा. त्यामुळे तुमचा पहिला दिवस चांगला जाईल, पहिला दिवस शुभ जाईल आणि पहिल्या दिवशी तुम्ही सकारात्मक दृष्टीने तुमचा दिवस घालवण्याचा प्रयत्न नक्की करा आणि चांगल्या कामांमध्ये व्यस्त राहा. ही तुम्हाला पहिला दिवस वर्षातील पहिला दिवस हा सुखाचा, समाधानाचा, शांतीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.